जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो जे विद्यार्थी इयत्ता 4थी मध्ये आणि इयत्ता 7वी मध्ये आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपण हुशार आहात, आपल्याला चांगले मार्क पडतात, आपल्यामध्ये कॅपॅसिटी, आपण प्रयत्न जास्त करू शकता जास्त मार्क मिळवण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची. आणि आपल्याला जर ज्ञान मिळवत असताना किंवा शिक्षण घेत असताना काही आर्थिक अडचणी असतील तर अशी एक एक्झाम आहे की ती तुम्हाला इयत्ता 4थी मध्ये आणि इयत्ता 7वी मध्ये पण बऱ्यापैकी पुढील शिक्षणासाठी पैसे देऊ शकते. ती एक्झाम म्हणजे इयत्ता 4थी स्कॉलरशिप आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप. आता या परीक्षेबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहे. ही परीक्षा किती मार्काचे, या परीक्षेमध्ये कोणते विषय आहेत, ते परीक्षामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्काचा आहे, तो किती वेळेमध्ये सॉल्व्ह करावा लागेल, त्याच्यासाठी तयारी कशी करायची, त्याच्यामधून आपला आर्थिक फायदा किती आहे, वर्षाला किती पैसे मिळणार आहेत, किंवा ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये किती भर पडू शकते, किंवा या परीक्षेचं आणि आपल्या रेग्युलरचा जे अभ्यास आहे इयत्ता 4थीचा आणि इयत्ता 7वीचा जे अभ्यास आहे याच्यामध्ये किती फरक आहे याची पूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. प्रथमतः जे विद्यार्थी 4थी स्कॉलरशिपला बसणार आहेत आणि 7वी स्कॉलरशिपला बसणार आहेत यांच्या पालकांसाठी महत्वाची माहिती. मी बराच वर्ष या स्कॉलरशिपचा इन्चार्ज होतो, त्यावेळेस बघा मला असे प्रश्न जाणवले की सर्व पालक बघा बऱ्यापैकी पालकांचं असं असते, तू स्कॉलरशिपला बसू नको, तुला रेग्युलरचा अभ्यास कर, तुला रेग्युलरचा लय लोड आहे, अजून तू स्कॉलरशिपचा किती लोड घेणार, त्याचा अभ्यास कधी करणार, त्याचे एक्स्ट्रा क्लासेस कधी करणार, आणि असा बरेच प्रश्न विचारून ते काय करते विद्यार्थ्याला त्या परीक्षेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतील. असा जर प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यामध्ये किती तोटा होऊ शकतो, त्या विद्यार्थ्याला त्याचा किती तोटा होणार आहे, आणि त्यानं जर परीक्षा घेतली तर त्यामधून किती फायदा होणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग आपण पूर्ण व्हिडिओ बघायचा. आपण या व्हिडिओमध्ये ह्या दिलेल्या सर्व मुद्द्यांवरती आपण योग्य पद्धतीने चर्चा करणार आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे काय, तुम्ही हुशार आहात, मेहनती आहात, पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाची चिंता वाटते, मग ही शिष्यवृत्ती परीक्षा तुमच्यासाठी सुवर्ण संधी. आपण जी 4थी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिप म्हणतोय ती परीक्षा, त्याच्यामध्ये काय शिष्यवृत्तीचे फायदे काय, आर्थिक मदत किती होईल, पुढील शिक्षणासाठी कसा होईल फायदा, प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेत का सहभागी व्हावे, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहे. प्रथमतः ही परीक्षा किती मार्काचे, याच्यामध्ये कोणते विषय आहेत याबद्दल आपण चर्चा करू. जी आपली 4थी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिपची एक्झाम आहे त्याच्यामध्ये प्रथम पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असं 2 भागामध्ये डिवाइड केले. पहिले पेपर 1 मध्ये प्रथम भाषा आणि गणित हा विषय आहे. आता प्रथम भाषा याचा अर्थ काय असतो तुम्हाला सांगतो. जर आपण इंग्लिश मीडियमचा असाल तर आपल्याला प्रथम भाषा ही इंग्रजी असते, आणि जर आपण सेमी किंवा मराठी मीडियमचा असाल तर आपली प्रथम भाषा ही मराठी असते, आणि त्यानंतर गणित. आता प्रथम भाषा जे आहे त्याचा इथं 25 क्वेश्चन आणि त्याला गुण आहेत, एकूण मार्क आहे ती 50. याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहे. परत गणिताचं ही तीच 50 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, एकूण मार्क झाली 100 मार्काची ही गणिताचा पेपर आहे. याचा अर्थ पेपर फर्स्ट जे आहे दोन्ही मिळून किती मार्काचा झाला, 150 मार्काचा हा पेपर जाते दिले. एकूण प्रश्न 75 आणि त्याचे मार्क किती झाले 150. 75 कसं तर प्रथम भाषेचं 25 प्रश्न आणि गणित विषयाचं 50 प्रश्न, असं 75 प्रश्न झालं. आता पेपर 2 जे आहे त्याच्यामधला तृतीय भाषा म्हणजे जे इंग्लिश मिडियमला आहेत त्यांच्यासाठी तृतीय भाषा मराठी असेल, आणि जे सेमी किंवा मराठी माध्यमासाठी आहेत त्यांच्यासाठी तृतीय भाषा ही काय असेल, इंग्लिश असेल. याचे क्वेश्चन पण 25च, त्याची मार्क किती 50. आणि बुद्धिमत्ता त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, त्याचे किती मार्क क्वेश्चन आहेत 50, त्याचे मार्क आहेत 100. एकूण 75 क्वेश्चन, मार्क झाले 150. पेपर 1 150 मार्काचा, पेपर 2 150 मार्काचा, असं टोटल पेपर झाला आपला 300 मार्काचा. आता याच्यासाठी लागणारा वेळ किती हे सांगतो तुम्हाला. पेपर फर्स्ट हा 1.5 तासाचा असतो, म्हणजेच 90 मिनिटाचा,
आणि पेपर सेकंड पण तेवढाच 1 तास 30 मिनिट म्हणजेच 90 मिनिटाचा पेपर असतो. जर आपण प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला प्रत्येक क्वेश्चन हा 72 सेकंदामध्ये सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण तो 72 सेकंदामध्ये जर क्वेश्चन नाही सोडवला तर आपल्याला शेवटच्या प्रश्नांना निक सर्कलच करावं लागेल, डोळं झाकून सर्कल करावं लागेल, वाचायला सुद्धा वेळ मिळणार नाही. हे झाली परीक्षेमधले विषय, त्याचं मार्क आणि लागणारा वेळ. आता आपण बघणार आहे वयोमर्यादा किती या परीक्षेसाठी. वयोमर्यादा आता ह्या परीक्षेसाठी वयोमर्यादा किती बा, सर्व प्रवर्ग आपण कोणत्याही कास्टमध्ये असू द्या, इयत्ता 4थी मध्ये असाल तर आपल्याला 10 वर्ष, आणि जर दिव्यांग असाल म्हणजे हँडिकॅप असाल तर तुम्ही 14 वर्षाचं असलं तरी चालतंय. 7वी साठी बघा तीच 13 वर्षाचं असणं गरजेचं आहे, आणि तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला किती वर्षाची वयोमर्यादा आहे, 17 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यानंतरचा आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. या परीक्षेला जर आपण बसलो तर त्या विद्यार्थ्यांमध्ये काय काय फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढू शकतो, परत आर्थिक पण त्याला या परीक्षेतून आधार मिळू शकतो, परत स्पर्धात्मक तयारी होऊ शकते, आणि दुसरं काय त्याचा गौरवही होईल जर तो त्या परीक्षेमध्ये होल्डर झाला. आता पहिला कसं आहे बघा, आत्मविश्वासामध्ये वाढ म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळवल्याचा अभिमान, म्हणजे मी स्वतः अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळालो ह्याचा त्याला अभिमान वाटेल आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. दुसरं काय, आर्थिक आधार, शालेय गरजांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मोठा हातभार, म्हणजे जी पुढील गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्याला थोडंफार पैसेही ह्याच्यातून मिळतात. बरीच मोठी अमाऊंट आहे ती तुम्हाला सांगतो. स्पर्धात्मक तयारी, आता आपण जरी 4थी मध्ये असेल आणि 7वी मध्ये असेल, आपण जर पुढे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल आणि आपल्याला जर जेईई नीट या एक्झाम मध्ये जर टिकून राहायचं असेल तर सुरुवातीपासून आपण स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड यांसारख्या परीक्षांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. त्याच्यामधून फायदा काय होतो तुम्हाला सांगतो. वैयक्तिक मी मॅथ आणि बुद्धिमत्ता शिकवत असताना जाणवलेल्या गोष्टी, इयत्ता 7वी बद्दल मी कंपॅरिझन सांगतो. आपलं जे आताचं टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये फक्त 15च लेसन आहेत, ध्यानात ठेवा 15 लेसन, आणि त्याच्यामध्ये 1-2 प्रॅक्टिस सेट आहेत, बरोबर आहे. पण ती जर आपण इयत्ता 8वीचं लास्ट इयरचं स्कॉलरशिपचं बुक बघितलं तर त्याच्यामध्ये जवळपास 32 लेसन आहेत, 32 लेसन आणि 7 युनिट आहेत स्कॉलरशिप मध्ये. नाही म्हणलं तर एका युनिट मध्ये कमीत कमी 50 क्वेश्चन आहेत. कमीत कमी किती क्वेश्चन आहेत, 50 क्वेश्चन आहेत एका लेसन मध्ये. जवळपास नाही म्हणलं तर आपण 1200 ते 1300 एक्स्ट्रा क्वेश्चनची तयारी या माध्यमातून होऊन जाते, आणि ती पण कशी, एकदम शॉर्ट ट्रिकनं. आपल्यामध्ये तशी मेंटॅलिटी डेव्हलप केली जाते, त्यामुळे आपण स्कॉलरशिपला बसणं गरजेचं आहे. रेग्युलरच्या सिलेबसमध्ये आणि स्कॉलरशिपच्या सिलेबसमध्ये बरीच तफावत आहे, यासाठी ध्यानात ठेवा. आपल्याला जास्त जर नॉलेज मिळवायचं असेल तर आपण 4थी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिप एक्झाम देणं गरजेचं आहे. त्यानंतर काय बघा, स्पर्धात्मक तयारी कशी होते हे मी तुम्हाला सांगितलं. अजून एक ह्याच्यामधला महत्वाचा विषय आहे ती म्हणजे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्सचा आपण अभ्यास फक्त एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर प्रवेश घेतला किंवा तयारी केली तरच आपण काय करू शकतो, त्याचा अभ्यास करतो. अदरवाईज ज्यावेळेस आपण बँकिंगला जाऊ, एमपीएससी देऊ, टेट देऊ, या एक्झाम मध्ये गेल्यानंतरच आपण बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करतो. त्याच्यासाठी स्पर्धात्मक तयारीसाठी स्कॉलरशिप परीक्षा महत्वाची. आता गौरव हा काय प्रकार आहे, आपला कसा फेलिसिटेशन असेल, आपला सत्कार असेल. शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही होल्डर झाला तर शाळेमध्ये सत्कार होईल, तालुक्याच्या ठिकाणी सत्कार होईल, तुमचा राज्यस्तरावर आणि प्रमाणपत्र मिळण्याची संधी, तुमचा राज्यस्तरावरही सत्कार होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं प्रमाणपत्रही मिळू शकतं. हे झाल्या 4 महत्वाच्या गोष्टी. त्यानंतर 5वा पॉइंट असा आहे, परीक्षेचं फायदा काय. या परीक्षेमध्ये बसल्यावर आपल्याला महत्वाचा फायदा काय हे आपण सांगणार आहे. का सहभागी होय. आता आर्थिक सहाय्य ते पुढील ह्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणारच आहे. भविष्यासाठी प्रोत्साहन, ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्पर्धासाठी आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरित करते.
ही परीक्षा कशासाठी? आपण स्पर्धेमध्ये टिकू शकतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये टिकू शकतो किंवा नाही, याचं बऱ्यापैकी अनालिसिस आपल्याला या परीक्षेमधनं येऊ शकतं. दुसरं आहे शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. जो शिक्षक तुम्हाला स्कॉलरशिप शिकवतोय त्या शिक्षकाचेही काय बा मूल्यांकन, गुणवत्तेचं मूल्यांकन म्हणजे काय, याचा अर्थ काय सांगतो. समजा मी तुम्हाला मॅथ शिकवतोय आणि मी जर तुम्हाला मॅथ शिकवून, इंटेलिजन्स शिकवून त्या पेपर फर्स्ट मध्ये आणि पेपर सेकंड मध्ये 150 पैकी समजा 120 130 मार्क आले आणि तिकडेही 120 130 मार्क आले आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप मध्ये 260 250 मार्क पडले, लास्ट इयरला आपला एक विद्यार्थी आहे त्याला 250 मार्क आहे, त्याचाही आपण व्हिडिओ थोड्या दिवसात अपलोड करणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांना जर 260 मार्क पडली, याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला शिकवणारा शिक्षक हा तेवढाच कॅपेबल आहे, त्याला त्या परीक्षेचं पूर्ण नॉलेज आहे. याच्यामधून शिक्षकांची गुणवत्ता ही चेक केली जाते. गुणवत्ता आणि प्रतिष्ठा. शिष्यवृत्ती मिळणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. जर आपल्याला स्कॉलरशिप मिळाली तर ती ठराविकच विद्यार्थ्यांना मिळते, एका जिल्ह्यामधून 100च विद्यार्थ्यांना मिळते, म्हणून ती कसं आहे प्रतिष्ठेची गोष्ट होती, आपला गौरव केला जातो. चौथा आहे राज्यव्यापी ओळख. ही राज्यस्तरीय परीक्षा आहे, त्यामुळे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी स्थान मिळणाऱ्या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार आणि गौरव केला जातो. परत सर्वांसाठी संधी. आता या परीक्षेचा रिझल्ट 2 भागामध्ये डिवाइड केलाय. एक आहे शहरी भाग आणि एक आहे ग्रामीण विभाग म्हणते त्याला. ग्रामीण भाग आणि शहरी भागाचं मेरिट वेगळं असतं. ते मेरिट काय असतं, कसं असतं ते आपण परत एखाद्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. आता महत्वाचं काय, आर्थिक सहाय्य. मगाच्या पासून मी तुम्हाला सांगतोय की याच्यातून आर्थिक सहाय्य किती मिळणार आहे. याच्यातून जी मिळणारं आर्थिक सहाय्य चौथीला प्रतिमाह किती, 500 रुपये. चौथीला बघा एका महिन्याला 500 रुपये, वर्षाला किती येते बघा 6000 रुपये. असं 3 वर्ष. 3 म्हणजे कोणतं, 5वी 6वी आणि 7वी. 3 वर्षासाठी किती बघा 18,000 रुपये. आणि परत काय बघा 7वी साठी प्रतिमाह काय म्हणलंय 750. प्रत्येक महिन्याला जर 750 म्हणलं तर 12 महिन्याचं झालं, 12 7 84 600 म्हणलं तर 9,000 रुपये. असं जर आपण 3 वर्ष म्हणलं तर किती बघा, याच्यातून जवळपास 27,000 त्या 7वीच्या विद्यार्थ्याला मिळू शकते. 3 वर्ष म्हणजे कोणती, 8वी 9वी आणि 10वी. या 3 वर्षासाठी त्या विद्यार्थ्याला जवळपास 27,000 रुपये मिळू शकतात. आणि या ह्याच्यामधला लास्ट पॉइंट मुख्य बदल. मुख्य बदल काय आहे तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षीपर्यंत ही परीक्षा 5वी आणि 8वी साठी घेतली जायची. या वर्षीपासून ही परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठी. आता याला महत्वाचा बदल सांगतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून ह्याचा स्तर बदललाय. पूर्वी ही परीक्षा 5वीच्या ऐवजी आता 4थीला, 8वीच्या ऐवजी 7वीला घेण्यात येणार. परीक्षेचे नवीन नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं 2 आहे. शिक्षकाचं गुणवत्तेचं मूल्यांकन पण याच्यातच होणार आहे. पात्रता आणि अटी काय आहेत. ही परीक्षेमध्ये बसण्यासाठी आपल्याला पात्रता काय असावी आणि अट काय आहे तुम्हाला सांगतो. रहिवाशी, तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शाळा शासनमान्य, सरकारी, अनुदानित, खाजगी शाळेत इयत्ता 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा. कोणती चालते, इंग्लिश मिडियम असू द्या, गव्हर्नमेंट स्कूल असू द्या, अनुदानित विनाअनुदानित चालते. वयोमर्यादा काय, त्याची वयोमर्यादा 14 वर्षे 17 वर्ष आपण डिस्कस केले. या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी 40% गुण असणं आवश्यक आहे. आता महत्वाचं आहे, जर तुम्ही सीबीएसई ला आणि ICSE ला असाल तर ते विद्यार्थी जरी मेरिट लिस्ट मध्ये आला तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, कारण का त्याचं जी बोर्ड आहे ती सेंट्रल बोर्ड असतं आणि ही परीक्षा महाराष्ट्र बोर्डाकडून घेतली जाते. म्हणजे जे विद्यार्थी सीबीएसई आणि ICSE ला आहेत त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम आताच आपण डिक्लेअर केली, 500 रुपये दरमहा, 750 रुपये दरमहा असं त्यांनी सांगितले. महत्व आता इथे काय बा, परीक्षेचा तपशील. अभ्यासक्रम हा आपल्या महाराष्ट्र राज्याचाच असतो. आपण जे 4थी आणि 7वी मध्ये शिकणार आहे त्याच्या रिलेटेड पण थोडाफार डिफिकल्ट असा हा अभ्यास असतो. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून आपला कोणताच मित्र, एखादा भाऊ, एखादी बहीण या परीक्षेपासून वंचित राहू नये याची पूर्ण काळजी घ्या. आणि
सर्वांनी जे जे विद्यार्थी 4थी मध्ये आणि 7वी मध्ये आहेत आपण सगळ्यांनी या परीक्षेमध्ये बसायचं आहे. भले आपण पात्र होऊ न होऊ पण ऍटलिस्ट आपल्याला 10%, 5%, 15% तरी या परीक्षेच्या माध्यमातून एक्स्ट्रा नॉलेज मिळेल. यासाठी अवश्य आपण या परीक्षेमध्ये बसा. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.